नमस्कार शेतकरी मित्रांनो. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर काय आहे हे अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमुक्ती झाली का नाही हे आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगता येईल. तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया. तर या कर्जमुक्ती योजनेची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा आधी जाणून घेऊ. राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा विषय अग्रमाने मांडण्यात आला आहे. कर्जमाफीसाठी सरकारकडून सकारात्मकची पावले उचलली जात आहेत. सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,500 कोटी रुपयांहून अधिक पूरक मागण्या सादर केल्या आहेत. अधिवेशनात या निधीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यासाठी प्रमुख मागण्या काय आहेत? तर पहिली मागणी म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. दुसरी म्हणजे 2019 मधील पात्र शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ मिळावा. तिसरी, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना किमान 1,00,000 रुपयांचे अनुदान द्यावे. आणि चौथी, गेल्या वर्षी कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचाही प्रोत्साहनपर योजनेत समावेश करावा. तर या होत्या प्रमुख मागण्या. तर यासाठी कधी भेटणार तुम्हाला कर्जमाफी? तर कर्जमाफी प्रक्रियेत काही तांत्रिक विलंब झाल्यामुळे नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. तुम्हाला 5 जुलैनंतर कर्जमाफीची पहिली अधिकृत यादी प्रकाशित होण्याची शक्यता आहे. नंतर 10 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता निधी वितरणाची प्रक्रिया कशी असणार आहे? तर अधिवेशन संपल्यानंतरची प्रक्रिया. पहिलं म्हणजे राज्यपालांची अधिसूचना काढली जाणार आहे. नंतर वित्त विभागाद्वारे सहकार विभागाला निधी वितरण होणार आहे. आणि तिसरं म्हणजे बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत. कर्जमाफीचे निकष बदलण्यासाठी विविध शेतकरी संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जात आहेत. या संदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यातून सुधारित नियमावली स्पष्ट होऊ शकते. धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. काय प्रश्न असल्यास नक्की विचारा. धन्यवाद.